विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण फ्रेडरिक विनस्लॉ टेलर म्हणजेच FW टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत आपण अभ्यासलेला आहे. FW टेलर, फ्रेडरिक विनस्लॉ टेलर म्हणजेच FW टेलर यांचा कोणता सिद्धांत आहे तर शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. ते कुठं राहत होते तर अमेरिकेत होते, म्हणजे टेलर हे अमेरिकन होते आणि त्यांचा कोणतं काय आहे त्यांना ते म्हणत होते शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं त्यांना म्हटलं जात होतं. हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. तसंच शास्त्रीय व्यवस्थापनाची म्हणजेच वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्त्वे, किती तत्त्वे आहेत बघा, आपण टोटल 6 तत्त्वे अभ्यासलेली आहेत. FW टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे किती आहेत तर 6 आहेत आणि हेनरी फयोल यांची किती तत्त्वे होती तर 14 तत्त्वे होते. तर आज आपण शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे याचा अभ्यास करणार आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉईंट्सचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे आपल्याला कार्य अभ्यास. आता कार्य अभ्यास म्हणजे काय तर वर्क स्टडी सांगितलं आहे. म्हणजे जे आपल्या व्यवसायामध्ये कर्मचारी आहेत त्यांना काम वाटून द्यायचं आहे, काम नेमून द्यायचं आहे, त्याच्या आधी व्यवस्थापनाला त्या प्रत्येक कामाचा माहिती असली पाहिजे. त्यांनी त्या कामाचा अभ्यास केलेला असला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांच्याकडून ते काम व्यवस्थितरित्या करून घेतलं पाहिजे. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या अभ्यासांचा दिलेला आहे. मग त्याच्यात वेळ अभ्यास, पद्धत अभ्यास, हालचाल अभ्यास आणि थकवा अभ्यास अशा वेगवेगळ्या अभ्यासांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा दिला आहे वेळ अभ्यास, टाईम स्टडी, समय अभ्यास. आता प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, मग ते प्रमाण वेळ, मानक वेळ किंवा स्टँडर्ड वेळ हे निश्चित करण्याचं हे एक तंत्र आहे. म्हणजे प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ निश्चित करण्याचं एक ते तंत्र आहे. मग विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट काम किती वेळात पूर्ण केलं जाऊ शकतं हे या अभ्यासाच्या साहाय्यानं ठरवता येतं. विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट काम किती वेळेत पूर्ण केले जाऊ शकतं हे याच्यावरून ठरवता येतं. जर ठरलेल्या वेळेत कामगाराने काम पूर्ण केले नाही तर त्या कामगाराला जबाबदार धरता येऊ शकतं. काय सांगितलं? ठरलेल्या वेळेत जर त्या कामगारानं काम पूर्ण केलं नाही तर त्याला काय करतो आपण जबाबदार त्या कामासाठी धरू शकतो. समय किंवा वेळ अभ्यासाचं तंत्र टेलरनी स्पष्ट स्वरूपामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. टेलर यांचा विश्वास होता की व्यवस्थापनानं निश्चित केलेल्या वेळेत, जी प्रमाणित वेळ आहे किंवा स्टँडर्ड वेळ आहे, त्या वेळेत प्रत्येकानं आपलं काम पूर्ण केले तर त्या कारखान्याची एकूण उत्पादन क्षमता वाढते. वेळ अभ्यासाबरोबरच कामगारांचं कामावर योग्य देखरेख ठेवण्याचीही आवश्यकता टेलर यांनी स्पष्ट केलेली आहे. म्हणजे एखादं काम करण्यासाठी किती वेळ लागतो. सपोज एक पेन तयार करायचा आहे तर एक पेन तयार करण्यासाठी समजा 1 तास लागतो. 1 तास हा प्रमाणित स्टँडर्ड वेळ, मानक वेळ ही झाली. एका पेनसाठी 1 तास. मग जर एका तासामध्ये त्या एखाद्या कर्मचाऱ्यानं पेन जर नाही तयार केला तर त्याला आपण शिक्षा देऊ शकतो, त्याला जबाबदार आपण धरू शकतो. आणि काही कर्मचारी कसे असतील, एका तासात एक पेन तयार करणार. काही कर्मचारी अर्ध्या तासातच त्यांचा पेन तयार होऊ शकतोय. काही कर्मचाऱ्यांचं काय होईल, 1.5 तास, 2 तास, म्हणजे प्रमाणित वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांना त्या कामासाठी लागू शकतो. म्हणजे एखाद्या कामासाठी योग्य अशी स्टँडर्ड वेळ निश्चित करण्याचं एक हे तंत्र आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे पद्धत अभ्यास. आता या पद्धत अभ्यासामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर कार्य पूर्ण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. म्हणजे कोणतंही एखादं काम घेतलं तर ते काम पूर्ण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. मग हे काम करत असताना काय करायचं आहे, त्या कामाची क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे आणि खर्च पण मर्यादित ठेवला पाहिजे. असं म्हणजे गुणवत्ता टिकवून कमीत कमी खर्चात ते काम पूर्ण करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती आहे हे शोधून काढण्याचं आव्हानात्मक कार्य कोणाचं असतं तर त्या व्यवस्थापकाचं असतं. म्हणजे एखादं काम कमीत कमी खर्चात आणि क्वालिटीचं काम कसं
होऊ शकेल ही पद्धत शोधून काढण्याचं काम कोणाचं, तर त्या व्यवस्थापकाचं म्हणजेच मॅनेजरचं असलेलं दिसून येतं. आणि हे आव्हानात्मक कार्य त्या व्यवस्थापकाला पार पाडावं लागतं. वेळ आणि कच्च्या मालाचा अपव्यय जर टाळायचा असेल, तसंच पूर्वनिर्धारित जी संस्थेची उद्दिष्ट आहेत त्यानुसार सर्व संसाधनाची उपयुक्तता वाढवायची असेल, तर त्या संस्थेला पद्धत अभ्यास या तंत्राचा वापर हा किंवा तिची मदत ही होत असलेली दिसून येत असते. मग कच्चा माल हाताळायचा असेल, वाहतूक करायची असेल किंवा त्याची तपासणी करायची असेल, मालाची साठवणूक करायची असेल, या कामामध्ये योग्य पद्धत ठरवण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. त्यानंतरचं तंत्र सांगितलं ते म्हणजे हालचाल अभ्यास. आता हालचाल अभ्यासालाच काय म्हटले, मोशन स्टडी. म्हणजे काम करत असताना काम करणाऱ्या व्यक्तीस काही क्रिया कराव्या लागतात. त्या कामाच्या त्यांनाच काय म्हटलं तर कामाच्या हालचाली. म्हणजे प्रत्येक काम करताना काम करणाऱ्या व्यक्तीच्या काहीतरी क्रिया होत असतात, काहीतरी हालचाली होत असतात. त्यालाच म्हटले हालचाल अभ्यास किंवा गती अभ्यास असं म्हटलेलं आहे. कामगार किंवा श्रमिक आपलं काम करताना ज्या हालचाली करतो त्यातील बऱ्याचशा हालचाली ह्या अनावश्यक असतात. काही हालचाली ह्या आवश्यक असणार, त्या कराव्याच लागणार आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अनावश्यक हालचालीसुद्धा त्याच्याकडून होत असतात. टेलर यांनी आपल्या कारखान्यात काम करणारे जे काही कामगार होते त्यांच्या हालचालींचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि बारकाईनं अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी कामगारांच्या हालचाली टिपून घेतल्या. त्यासाठी त्यांनी कॅमेऱ्याचा उपयोग केला आणि त्या हालचालींचा अभ्यास केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की श्रमिकांनी म्हणजेच कामगारांनी आपलं काम करताना अनावश्यक क्रिया किंवा हालचाली टाळल्यात तर त्यांच्या श्रमाचा अपव्यय टाळला जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम काय होतो तर त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळं कामगार किंवा श्रमिक तेवढ्याच वेळात अधिक काम करू शकतात, पण त्यासाठी कामाचं सूक्ष्म अवलोकन, विश्लेषण, प्रत्येक क्रिया आवश्यक आहे काय हे तपासण्याची आवश्यकता, ह्या गोष्टी या ठिकाणी गरजेच्या असलेल्या दिसून येतात. म्हणजे ह्या काय सांगता आपल्याला अभ्यास हा, अनावश्यक हालचाली टाळा आणि त्या जर हालचाली अनावश्यक हालचाली जर टाळल्या तर काय होतं, कार्यक्षमता ही वाढू शकते. त्यानंतरचा सांगितला पॉईंट थकवा अभ्यास, म्हणजेच त्याला शीन फटीग स्टडी असं म्हटलेलं आहे. तर आता माणसाला काम करताना थकवा येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. थकवा हा नैसर्गिक परिणाम असतो. अतिशय कष्ट केलं किंवा अतिश्रम केलं तर माणसाचं शरीर व मन थकतं आणि त्याची पुढे काम करण्याची शक्ती आहे ती क्षीण होत असते. मग अशा थकलेल्या अवस्थेत त्याला काम करण्यास सांगितलं तर ते काम तो गतीनं करत नाही, सदोष पद्धतीनं, म्हणजे त्याच्यात काहीतरी दोष राहतात, अशा पद्धतीनं तो काम करत असतो. म्हणून टेलर काय म्हणतात की कामगारांच्या थकवा येणाऱ्या प्रक्रियेचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी असं सुचवलं की कामाच्या ठराविक मुदतीनंतर, ठराविक वेळेनंतर कामगारांना थोडी विश्रांती दिली आणि त्यांच्या कामाचे तास कमी केले, काम सुरू असताना थोडी विश्रांती घेता येईल अशी परिस्थिती निर्माण केली तर कामगारांच्या थकव्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यांचा त्यामुळं उत्साह वाढतो. ते अधिक जोमानं, अधिक कार्यक्षमतेने काम करतात. मग विश्रांती केव्हा घ्यावी, काम सुरू असताना विश्रांतीचा म्हणजे रेस्ट घेण्याचा किती वेळ, किती समय त्यांना द्यावा याचा विचार हा शीन अभ्यासात केला जाऊ शकतो. आपल्या शालेय कामकाजामध्ये पण तेच असतं बघा. तुम्हाला एक तीन पिरियड झाले की ब्रेक दिलेला असतो. एखाद्या दिवशी तुम्हाला ब्रेक नाही दिला, सलग 5-6 तास तुमचे घेतले तर 6व्या लेक्चरला तुमचा स्टॅमिना राहत नाही, कारण तुम्ही थकलेला असता. या अभ्यास हा शास्त्रीय अभ्यास आहे. याचा वापर करून विचारात घेऊन टाईम टेबल करताना काय केलं असतं तर तुम्हाला ब्रेक दिलेला असतो आणि त्या ब्रेकनंतर तुम्ही जेव्हा पुन्हा अभ्यासाला बसता तेव्हा मन लावून पुन्हा एकदा तुम्ही सगळं अध्यापनाचं कामकाज झाले ते त्या गोष्टी अध्ययन करून शिकून तुम्ही घेत असता. म्हणजेच काय आहे, प्रत्येकासाठी काहीतरी ठराविक वेळेनंतर त्यांना विश्रांतीची गरज असलेली दिसून येत असते. आता यानंतर पुढचा पॉईंट सांगितला आहे साधने व उपकरणांचे मानकीकरण. मानकीकरण म्हणजे प्रमाणीकरण, म्हणजे स्टँडर्डायझेशन. आता शास्त्रीय व्यवस्थापनाचा या तंत्रानुसार उत्पादनासाठी प्रमाणित व दर्जेदार साधने वापरणे गरजेचं आहे. बघा, प्रमाणित व दर्जेदार म्हणजे स्टँडर्डाइज्ड
साधनं आहेत ती वापरली पाहिजेत. आणि कामाच्या ठिकाणी उत्तम परिस्थिती ठेवणं, कशी उत्तम परिस्थिती ठेवली जाईल हे पाहिलं जातं. मग उत्तम प्रकारची साधनं आणि उपकरणं यांच्या सहाय्यानं कर्मचारी अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये काम करीत असतील तर होणारं कामसुद्धा चांगल्या दर्जाचं होतं. आणि यातून काय होतं तर वस्तू उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो. उत्पादनाचा खर्च कमी झाला की काय होतं, व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाढ होते. या तंत्राचा जर वापर केला तर उत्पादन कार्यामध्ये ते अधिक फायदेशीर ठरत असते. त्यानंतरचा पॉईंट आहे वैज्ञानिक कार्यरचना. आता वैज्ञानिक म्हणजेच शास्त्रीय कार्यरचना. आता यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, तर टेलर यांनी काय केलं आहे, दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर त्यांनी जोर दिला आहे, म्हणजे भर दिलेला आहे. बघा, दिवसभरामध्ये योग्य ते काम निश्चित करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम करण्यापासून रोखण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने कार्याची रचना करणं महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. म्हणजे कर्मचाऱ्याची क्षमता भरपूर आहे आणि त्याला काम मात्र कमी दिलं आहे, हे करायचं नाही, तर त्याच्या क्षमतेनुसार त्याला काम द्यायचं आहे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकानुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल. म्हणजे स्टँडर्ड एक असं काम ठरवून घ्यायचं आणि त्याच्या एखाद्या कामगाराची कार्यक्षमता किती आहे हे बघायचं आणि त्या स्टँडर्डायझेशननुसार त्या कर्मचाऱ्यांना कामाचं वाटप करायचं. म्हणजे त्या एखाद्याकडे जर जास्त स्किल असेल, जास्त कॅपॅसिटी असेल काम करण्याची, तर त्याला जास्त काम द्यायचं आणि त्याच्या क्षमतेनुसार त्याचं काम ते करून घ्यायचं आणि त्याचं मग अधिक वेतनसुद्धा मिळणार आहे साहजिकच एक्स्ट्रा कामाचं. म्हणजेच त्याला या तंत्रानुसार काय सांगितलं की प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी काम त्याला द्या. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. तर वैज्ञानिक निवड म्हणजे शास्त्रीय निवड. कर्मचाऱ्यांची निवड ही शास्त्रीय पद्धतीनं करावी आणि त्यानंतर त्यांना प्रशिक्षण द्यायचं, हे या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून म्हणजे शास्त्रीय पद्धतीचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकते. म्हणजे एखादं काम आहे, ते काम कोणती व्यक्ती चांगल्या प्रकारे करू शकते, म्हणजे योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याचं काम हे कोणाचं आहे, तर त्या व्यवस्थापनाचं आहे. त्यासाठी व्यवस्थापनानं कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे. म्हणजे काम काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठं करायचं आहे, हे सगळं कुणाला माहीत असलं पाहिजे, त्या व्यवस्थापनाला माहीत असलं पाहिजे. कर्मचाऱ्यांची नेमणूक ही निपक्षपातीपणे पूर्वनिर्धारित स्टँडर्डनुसार प्रमाणानुसार त्यांनी केली पाहिजे. त्यानंतर निवड झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षणसुद्धा त्या व्यवस्थापनानं दिलं पाहिजे. म्हणजे शास्त्रीय पद्धतीने योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड केली, पण तेवढ्यावर त्यांचं थांबून चालणार नाही. तर त्यांना अजून जर त्यांच्याकडून जास्त काम करून घ्यायचं असेल, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा असेल, तर त्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल, तर त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं हे गरजेचं असलेलं दिसून येतं. त्यानंतरचा पॉईंट आहे कार्यात्मक संस्था. आता टेलर यांच्या मते नियोजन आणि अंमलबजावणी हे दोन वेगवेगळे आहेत. नियोजन वेगळा पार्ट आहे आणि अंमलबजावणी हा वेगळा पार्ट आहे, असं त्यांच्या मते आहे. म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे की कामाचं व्यवस्थापन आणि परीक्षण करणाऱ्या व्यक्ती ह्या वेगवेगळ्या असतात. व्यवस्थापन करणारी व्यक्ती एक वेगळी आणि परीक्षण करणारी व्यक्ती ही वेगळी असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं निरीक्षण हे दोन भिन्न पर्यवेक्षकांकडून केलं जातं. एक काम करणारी व्यक्ती असेल तर त्यांचं निरीक्षण दोन व्यक्तींच्याकडून केलं जातं. उत्पादनाच्या विविध पैलूवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एकूण 8 फोरमनची शिफारस केलेली आहे. बघा, 8 फोरमन आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. 8 फोरमन कोणत्या पॉईंटमध्ये येणार आहे, कार्यात्मक संस्था. कार्यात्मक संस्थेमध्ये किती फोरमन आहेत, तर 8 फोरमनची शिफारस केलेली आहे. मग त्याच्यात इथं नियोजन विभाग आणि अंमलबजावणी विभाग असे 2 विभाग त्यांनी वेगवेगळे करून दिलेले आहेत. नियोजन स्तरावर 4 फोरमन असणार आणि अंमलबजावणी स्तरावरती पण 4, असे टोटल किती असणार, तर 8 फोरमन असणार आहेत. मग त्या नियोजन स्तरावर 4 जे फोरमन असणार त्यांची कामं कोणकोणती आणि अंमलबजावणी स्तरावर काम करणाऱ्या फोरमन्सची
कामं ही त्यांनी सांगितलेली आहेत. आता नियोजन स्तरावर त्यांनी पहिला सांगितलं की मार्ग कारकून म्हणजे काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनकडं कसं सरकतं हे सांगणार आहे. म्हणजे कारकून म्हणजे थोडक्यात क्लार्क. मग आता हा मार्ग कारकून काय म्हणणार की एका मशीनमधनं, कारण प्रोसेसिंग असते, एका मशीनमधून दुसऱ्या मशीनमध्ये, दुसऱ्या मशीनमधून तिसऱ्या मशीनमध्ये ते काम पुढं सरकत असतं. मग ते एखादं काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर कसं सरकतं हे सांगण्याचं काम कोण करणार, तर तो मार्ग कारकून करणार. 2 नंबरला दिला आहे सूचना लिपिक. सूचना देणार आहे. लिपिक म्हणजे पण कारकून म्हणजेच क्लार्क असणार आहे. काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना देतो. म्हणजे एखादं काम आहे, संस्थेची उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी जे आपण कर्मचारी वर्ग निवडलेला आहे त्यांना कामाचं वाटप केलं आहे, मग ते काम कसं पूर्ण करायचं याच्या सूचना हा सूचना लिपिक देत असतो. तिसरा पॉईंट सांगितला आहे वेळ आणि किंमत किंवा खर्च कारकून. काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ निर्धारित करतो. म्हणजे एखादं काम आहे, समजा एखादा शर्ट शिवायचा आहे, तर तो शर्ट शिवण्यासाठी किती वेळ लागेल, 1 तास लागेल, 2 तास लागेल, 3 तास लागतील, किती वेळ लागेल, ही स्टँडर्ड वेळ ठरवण्याचं काम हे खर्च कारकून किंवा वेळ आणि किंमत कारकून त्या ठिकाणी निर्धारित करत असतो, निश्चित करत असतो किंवा ठरवित असतो. त्यानंतर चौथा सांगितलं शिस्त. म्हणजे कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करत असल्याचे सुनिश्चित करते. शिस्त म्हणजे ठरलेल्या वेळेनुसार ते काम होतंय किंवा नाही, कामगार कारखान्याच्या नियमाप्रमाणे काम करतात किंवा नाही हे पाहण्याचं काम शिस्त ह्या विभागाचं त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणजे नियोजन स्तरावरती काम करणारे 4 फोरमन आणि त्यानंतर आता अंमलबजावणी स्तरावरती काम करणारे 4 फोरमन. त्याच्यामध्ये पहिला दिला आहे अंमलबजावणी स्तरावरचा गटप्रमुख. म्हणजे प्रत्यक्षात काम करणाऱ्या आता अंमलबजावणी ही कर्मचारी वर्गांच्याकडून खाली होणार आहे. मग तिथं ठराविक व्यक्तींचा एक गट केला असणार आहे, त्या गटाचा प्रमुख त्यानं काय करायचं, प्रत्यक्ष काम करून घेतो. म्हणजे समजा एक 10 व्यक्तींचा गट केला आहे आणि त्याचा एक प्रमुख आहे, तो म्हणजे गटप्रमुख. मग त्या 10 व्यक्तींच्याकडून त्यानं काय करायचं, प्रत्यक्ष काम करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितला आहे वेग प्रमुख. मग आता हा वेग प्रमुख काय करतोय, तर काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेतो. म्हणजे एक शर्ट शिवायसाठी समजा त्यांनी 2 तास ही प्रमाणित वेळ ठरवलेली आहे, मग त्या 2 तासामध्ये तो शर्ट शिवून पूर्ण झालाच पाहिजे यासाठी तो प्रयत्न करत असतो. म्हणजे ठरलेल्या वेळेत काम पूर्ण घेण्याची जबाबदारी हा कोण घेतो, तर तो वेग प्रमुख हा घेत असतो. त्यानंतर 3 नंबरला आहे दुरुस्ती प्रमुख. म्हणजे यंत्र असतील तर त्या यंत्राची सुरक्षा आणि त्याची देखभाल, काही बिघाड झाला तर ती दुरुस्ती करण्याचं काम हे त्या दुरुस्ती प्रमुखानं करायचं आहे. आणि 4 नंबरला आहे तो म्हणजे निरीक्षक. काम पूर्वनिर्धारित मानकानुसार होण्याची शाश्वती घेतो. म्हणजे स्टँडर्डायझेशन झालेलं आहे, एवढ्या कामासाठी एवढा वेळ लागणार आहे, मग ते काम त्या पूर्वनिर्धारित मानकानुसार करून घेण्याची तो शाश्वती देतो. हे कोण करत असतं, तर तो निरीक्षक करत असतो. असे 8 फोरमन हे प्रत्येक संस्थेमध्ये असतात असं FW टेलर यांचं मत आहे. म्हणजेच कार्यात्मक संस्थेमध्ये 8 फोरमन, त्यातले 4 फोरमन असणार नियोजन स्तरावर आणि 4 फोरमन असणार अंमलबजावणी स्तरावर. असे 2 स्तर त्यांनी वेगळे केलेत. नियोजन हा वेगळा पार्ट आहे आणि अंमलबजावणी हा वेगळा पार्ट आहे असं टेलर यांचं मत असलेलं दिसून येतं. आणि आता लास्ट पॉईंट घ्यायचा आपल्याला, विभेदात्मक दर वेतन योजना. म्हणजेच विभेदात्मक म्हणजेच वेतन भिन्नता. आता कर्मचारी कुशल पण असतात आणि अकुशल पण असतात. अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा दर्जा पाहून त्यांच्या वेतनात बदल करावा लागतो. चांगलं काम करणारा जर कर्मचारी असेल तर त्याला अधिक वेतन, आणि जर कमी कौशल्यानं काम करणारा कर्मचारी असेल तर त्याला कमी वेतन दिलं जातं. त्याशिवाय प्रमाणित वेळेपेक्षा जास्त काम करणारा जास्तीचा पगार घेईल. म्हणजे स्टँडर्ड आपल्याला टायमिंग ठरवून दिले 5 तास, पण एखादा कर्मचारी 7 तास 8 तास काम केला तर त्याला जास्तीचा पगार दिला जातो. तर कमी काम करणाऱ्याला दंड भरून कमी पगार दिला पाहिजे.
एका तासात एक शर्ट शिवायला सांगितलं आहे, म्हणजे स्टँडर्ड आपल्याला ते माहीत आहे, आपल्याला एका तासात एक शर्ट शिवून होतोय. पण एखाद्या कर्मचाऱ्याचा एका तासामध्ये जर शर्ट शिवून झाला नाही, त्याला 2 तास लागत असतील, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि त्याला पगारसुद्धा कमी दिला पाहिजे, असं FW टेलर यांचं मत आहे. म्हणजेच काय तर कार्यक्षम कुशल कामगार बनण्याची प्रेरणा या तंत्रातून मिळते आणि कार्यप्रमाणानुसार त्यांना वेतन मिळत असते. म्हणजेच कामगारांच्याकडून उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करून घेण्यासाठी आणि अधिक वेतन मिळण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत असते. अशा प्रकारे FW टेलर यांनी किती तंत्र सांगितलेली आहेत या ठिकाणी? 6 व्यवस्थापनाची 6 तंत्र सांगितलेली आहेत. कोणत्या व्यवस्थापनाची? तर शास्त्रीय व्यवस्थापनाची 6 तंत्र FW टेलर यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. या ठिकाणी आपला हा पहिला टॉपिक कंप्लीट होतोय. याच्या खाली स्वाध्याय दिलाय, तो स्वाध्यायातला प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. धन्यवाद.